भारतात सगळ्यात जास्त गुगल केलेला हेल्थ टॉपिक कोणता आहे माहिती आहे? पाईल्स, म्हणजे मूळव्याध. पण युजली डॉक्टरांना विचारायला लाज वाटते म्हणून लोक गुगलवर सर्च करतात आणि तिथे त्यांना भेटतं क्षारसूत्र करा, लेझर करा, ही क्रीम लावा. ती जाहिरात सांगते की एका दिवसात बरं, कोणताही कट नाही. मी GI सर्जन आहे. दर आठवड्याला मी पाईल्स, फिशर, फिशुला यांचं ऑपरेशन करतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बेसिकली ह्या तिन्ही वेगवेगळ्या समस्या आहेत. बहुतेक लोक तिन्ही समस्या एकच समजतात आणि म्हणूनच चुकीचा उपचार करतात. पण आज मी तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टींमधला फरक सांगणार आहे. पहिला फरक काय आहे, कारण फरक समजला की भीती जाते. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला ऑपरेशन लागत नाही, बहुतेकांना लागत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण थोडंसं लेझर सर्जरी किंवा लेझरच्या जाहिरातींबद्दल खरंच सत्य काय आहे जे तुम्हाला माहिती असायला हवं ते बघूया. वेलकम बॅक. गट टॉक इंडियामधलं आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस. आधी आपण शरीरात नक्की काय होतं ते समजून घेऊया, कारण हे समजलं की बाकी सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात. तुमच्या गुदद्वाराच्या म्हणजे ॲनसच्या आतमध्ये आणि बाहेरील बाजूला रक्तवाहिन्यांचे गुच्छ असतात. याला 3 स्पेसिफिक पोझिशनला असतात. आपण असं म्हणतो ते कुशनसारखं बेसिकली काम करतात. पण त्याचा मेन उद्देश आहे रक्ताचा पुरवठा करणं, जे नॉर्मल आहे. हे प्रत्येकाच्या शरीरात आहे. ते स्टूल पास केल्यानंतर ॲनसचं ओपनिंग बंद करायला सुद्धा मदत करतं. आता जेव्हा ह्या रक्तवाहिन्या सततच्या प्रेशरमुळे फुगतात किंवा सुजतात तेव्हा पाईल्स होतात. आता पाईल्सला आपण सायंटिफिक भाषेमध्ये हिमोरॉइड्स म्हणतो. म्हणजे काय की स्ट्रेन करण्यामुळे किंवा कडक स्टूल किंवा कडक शी झाल्यामुळे किंवा जास्त वेळ बाथरूमला बसण्यामुळे ह्या रक्तवाहिन्यांमधलं प्रेशर वाढतं, त्या फुगतात आणि त्याला आपण पाईल्स म्हणतो. आता होतं काय, रक्त येतं किंवा मांसांचा काही गोळा बाहेर येतो असं आपल्याला वाटतं. काही काही वेळेला खाजसुद्धा आपल्याला वाटते. हे झालं पाईल्सबद्दल. आता फिशर ही पूर्णपणे वेगळी समस्या आहे. फिशर म्हणजे टेक्निकली काय की गुदद्वाराच्या स्किनमध्ये एक छोटासा क्रॅक किंवा एखादी छोटीशी चीर जर पडलेली असेल किंवा फाटलेलं असेल त्याला आपण फिशर म्हणतो. जसं हिवाळ्यामध्ये आपल्या ओठांना क्रॅक्स येतात ना, तसाच क्रॅक जेव्हा ॲनल स्किनला येतो तेव्हा त्याला आपण फिशर म्हणतो. आता हे का होतं, तर जेव्हा कडक स्टूल येतात तेव्हा स्किन ही एक्सेसिव्हली स्ट्रेच होते आणि ही स्ट्रेच झालेली स्किन दुखायला लागते, कारण ही पेन सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे प्रत्येक वेळी स्टूल पास होताना खूप जोराचं दुखतं किंवा बर्निंग होते आणि ह्या कारणामुळं पेशंट्स बाथरूमला जायला घाबरतात. काही जण तर खाणंच कमी करतात. आता ह्या दुखण्यामुळे एक गोष्ट होते की त्या भागातला जो स्पिंक्टर मसल आहे, जो ॲनसला बंद ठेवण्याचं काम करतो, तो स्पाझममध्ये जातो. हा स्पाझममध्ये गेला म्हणजे आकुंचन पावला, म्हणजे तो टाईट झाला. आता टाईट झाल्यामुळं त्या क्रॅकला ब्लड सप्लाय कमी होतो. ब्लड सप्लाय कमी झाला म्हणून बरं व्हायला उशीर लागतो किंवा हिलिंगला उशीर लागतो. आता ही सायकल समजून घ्या. दुखण्यामुळे स्पाझममुळे ब्लड सप्लाय कमी आणि कमी झाल्यामुळे जखम बरी होत नाही, त्यामुळं परत दुखणं. तर ही सायकल तोडणं हेच ॲक्च्युली उपचाराचं काम आहे. कसं ते पुढे सांगतो. तिसरा प्रकार आज जो बघणार आहोत तो सगळ्यात वेगळा, तो म्हणजे फिस्चुला. आता फिस्चुला म्हणजे काय की फिस्चुला म्हणजे गुदद्वाराजवळ एक ॲप्सेस किंवा एक पू तयार होतो. हा ॲप्सेस फुटतो पण त्या जागी एक टनेल क्रिएट होते. ही टनेल काय करते की जी गुदद्वारापासून वरच्या स्किनपर्यंत उघडते. मग ह्या टनेलमधनं बऱ्याच वेळा पू येतो, काही वेळेला तो बंद होतो,
बंद झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तो बरा झाला आहे, पण तो शक्यतो स्वतःहून म्हणजे काही न करता बरा होत नाही, कारण ती टनेल आतून ओपन आहे. त्यामुळे फिस्चुला स्वतःहून बरा होत नाही. मेडिसिनने बरा होण्याची शक्यताही जवळपास नसते. फिस्चुलाला सर्जरी हा एकमेव पर्याय आहे, बाकी कुठलाही नाही. म्हणजे बघा, पाईल्समध्ये बहुतेक वेळा मेडिसिन आणि लाईफस्टाईलचा बदल केलेला योग्य ठरतो आणि त्याला बराही करू शकतो. फिशरमध्ये सुद्धा बहुतेक वेळा मेडिसिनने आपल्याला बरं वाटतं, दुसरी कुठलीही गोष्ट लागत नाही. फिस्चुला ह्याला मात्र सर्जरीच लागते. आता तुम्हाला लक्षात आलं का, ह्या तिन्हींमध्ये कॉमन ट्रीटमेंट नाही आहे. म्हणूनच ह्या गोष्टीचा फरक समजणं इतकं महत्त्वाचं आहे. आता बघा, पाईल्सचे बेसिकली आपण 4 प्रकारचे ग्रेड्स आहेत असं ठरवतो. आता हे ग्रेड का महत्त्वाचे? कारण ग्रेड तुम्हाला ऑपरेटिव्ह इंटरव्हेन्शन म्हणजे सर्जरी लागणार आहे की नाही हे ठरवतं. म्हणून तुम्हालाही ग्रेड कसे आहेत हे माहिती असलं पाहिजे. आता ग्रेड 1 पाईल्स म्हणजे काय की पाईल्स या आतमध्ये सुजलेल्या आहेत, बाहेर दिसत नाही. अशा वेळी टॉयलेटला गेल्यावर थोडंसं ब्लड येतं. आयदर तुम्हाला टॉयलेट पेपरवर दिसतं किंवा तुम्हाला कमोडमध्ये फ्लश करायच्या वेळी दिसतं, पण ह्याच्यात विशेष दुखत नसतं. आता ग्रेड 1साठी युजली ऑपरेशन लागत नाही. मग आपण काय सांगतो की थोडंसं डाएटमध्ये फायबर वाढवायला सांगतो. जसं की एक 25-30 ग्राम रोज तुम्ही भाज्या, शेंगा, पालेभाज्या, सॅलड आणि पाणी 2 ते 3 लिटर रोज पाणी. ह्याचा उद्देश काय आहे की आपलं स्टूल सॉफ्ट राहिलं पाहिजे. स्टूल सॉफ्ट असेल तर आपल्याला जोर करावा लागत नाही. जोर करायला लागलं नाही तर पाईल्स जे ग्रेड 1 आहेत ते फुगत नाहीत, आणि फुगले नाही तर ते ब्लिडिंग करत नाही. आता ह्याच्यामध्ये काही मेडिसिनचा डेफिनेटली रोल आहे, काही क्रीम पण टेम्पररीली आराम देतात. पण बेसिकली सांगू का, लाईफस्टाईल बदल हाच ह्या गोष्टीवर ॲक्च्युली लॉंग टर्म सोल्युशन देऊ शकतो. आता ग्रेड 2 काय असतात? जेव्हा आपण शौचाला बसतो आणि पाईल्स बाहेर येतात पण काहीही न करता आतमध्ये जातात, ह्याला आपण ग्रेड 2 म्हणतो. मग ग्रेड 2ला काय करायला लागतं? ग्रेड 2ला हेच लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन तर आहेतच, काही मेडिकेशन्सही आपण देतो, पण ग्रेड 2मध्ये आणखी ॲडिशनली आपण रबर बँड लायगेशन करू शकतो किंवा इंजेक्शन स्क्लेरोथेरपी आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय की पाईल्सला आपण एका बँडनी ब्लॉक करून टाकतो. ही युजली पेनलेस प्रोसिजर असते, OPD बेस्ड करता येते. युजली ॲनेस्थेशिया ह्याला लागत नाही आणि हे पाईल्स ह्या मिनिमल इंटरव्हेन्शननी बरे होतात. बँड लावलेलं असेल तर 7-8 दिवसात हे पाईल्स गळून पडतात आणि तुम्ही तुमचं रेग्युलर ॲक्टिव्हिटी करू शकता. तुम्हाला घरी आराम करायची गरज नाही. ग्रेड 3 पाईल्सबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे पाईल्स बाहेर येतात आणि त्यांना आपल्याला सपोर्ट देऊन आतमध्ये ढकलावं लागतं. मग जेव्हा ग्रेड 3 आपण त्याला म्हणतो त्यावेळी मोस्टली आपल्याला काहीतरी सर्जिकल इंटरव्हेन्शन करायची गरज पडते. पण आता ह्याच्यात सांगतो, आज पाईल्सच्या सर्जरीमध्ये किंवा ओव्हरऑल फिशुलाच्याही सर्जरीमध्ये खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. त्यामुळं सर्जिकल प्रोसिजर कोणती, कशी, पेन किती होईल ह्या गोष्टींबद्दल आपण बोलूयाच. त्याच्या अगोदर ग्रेड 4 बद्दल सांगतो. ग्रेड 4 म्हणजे जे पाईल्स सतत बाहेर असतात, ज्यांना तुम्ही आतमध्ये ढकललं तरीही ते आतमध्ये जात नाहीत, आणि ह्याही पाईल्सला युजली सर्जरी ही करावीच लागते. आता एक महत्त्वाची गोष्ट की बहुतेक रुग्णांना सगळ्यात जास्त भीती वाटते ही पाईल्स किंवा शौचाच्या जागेच्या संदर्भातल्या कुठल्याही सर्जरीबद्दल. कारण कन्व्हेन्शनल पाईल्स सर्जरी, ज्याला आपण हेमॉरॉइडेक्टॉमी असं म्हणतो, म्हणजे आपण ज्याला पाईल्सला कट करून काढतो, ती सर्जरी डेफिनेटली सुरुवातीच्या काळामध्ये खूप दुखत असे आणि पेशंट्सना रिकवर व्हायला साधारण 2 ते 3 आठवड्यांचा वेळही लागतो. आजही ज्यांना ग्रेड 4 पाईल्स आहेत त्यांना पण ह्या सर्जरीची गरज पडू शकते. पण विथ मॉडर्न ॲनेस्थेशिया आणि सर्जरीच्या वेळी देण्यात येणारे काही प्रकारचे ब्लॉक्स, ह्यामुळं साधारणतः 6-7 दिवस ऑपरेशननंतर पेशंटला शक्यतो दुखत नाही.
आणि मिनिमल मेडिकेशनवर आपलं काम चालू शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त 2 प्रकार हिमोरॉइडल सर्जरीमध्ये जे आले आहेत त्याचं नाव आहे स्टेपलर हिमोरॉइडोपेक्सी आणि लेझर हिमोरॉइडोपेक्सी. आता ह्या 2 सर्जरीज जास्त पॉप्युलर होण्यामागचं कारण आहे की याच्यामध्ये पेन सिग्निफिकंटली कमी आहे. त्यामुळं ह्या प्रोसिजर ॲक्च्युली आपण जिथे करतो त्या भागामध्ये नर्व एंडिंग्स म्हणजे आपण ज्याला चेतना वाहून नेण्याचं काम नसा जे आपल्या करतात त्यांची संख्या कमी असते किंवा त्यांची डेन्सिटी कमी असते, म्हणून तिथे पेनही कमी होतो. त्यामुळं नवीन सर्जरीजमध्ये कमी कट, कमी दुखणं, कमी ब्लड लॉस आणि म्हणून ह्या सर्जरीज आता जास्त पॉप्युलर होत आहेत. मोस्ट ऑफ माझे पेशंट 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी कामावर जाऊ शकतात. 1 दिवसामध्ये मी त्यांना ऑपरेशन नंतर सुट्टी देतो. त्यामुळं पाईल्सच्या ऑपरेशनला घाबरायची गरज नाही. जी भीती आहे ती जुन्या काळातली आहे. आता मॉडर्न मेडिकेशनसोबत आणि सर्जरीसोबत पाईल्स हा कम्प्लिटली सेफ आणि मिनिमल पेनसोबत तुम्ही रिकवर होऊ शकता. आता थोडंसं आपण फिशरबद्दल बोलूया. एक चांगली गोष्ट फिशरमध्ये ही असते की जे ॲक्यूट फिशर असतं म्हणजे ज्याचं ड्युरेशन 6 ते 8 आठवड्यांपेक्षा कमी असतं, अशा फिशरमध्ये 60 ते 70% केसेसमध्ये मेडिसिन आणि लाईफस्टाईलने बरं करण्याची क्षमता आहे. म्हणजे मोस्ट ऑफ फिशर ह्यांना सर्जरी लागत नाही. उपचार सरळ आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टूल सॉफ्ट ठेवणे. आता तुम्ही त्याच्यासाठी इसबगोल एक रात्री पाण्यात मिसळून घ्या किंवा आणखी कुठलं स्टूल सॉफ्टनर यूज करा, पण बेसिकली आपल्याला स्टूल सॉफ्ट ठेवायचं आहे. सॉफ्ट ठेवलं म्हणजे क्रॅक बरी व्हायला संधी मिळते आणि हे युजली 1 आठवडा जरी केलं तरी आपल्याला फरक जाणवतो. मी माझ्या पेशंट्सना सांगतो की क्रीम आणि मेडिकेशन्स हे साधारण तुम्ही 3 आठवडे घ्यायला पाहिजे, जेणेकरून फिशर पूर्णपणे बरं होतं. ह्याच्यात दुसरं इंटरव्हेन्शन, दुसरं जे ट्रीटमेंटचा भाग आहे त्याला आपण सीड्स बाथ म्हणतो. सीड्स बाथ म्हणजे काय की गरम पाण्यामध्ये, सहन होईल इतपत गरम पाण्यामध्ये साधारण दिवसातनं 2 वेळा 10 ते 15 मिनटं आपण बसायला पाहिजे. आता हे काय करायचं, ह्या वॉर्म वॉटरमुळे आपल्या स्फिंक्टर मसल्सचा स्पाझम कमी होतो. तुम्हाला आठवतं ना, मी म्हणालो होतो स्फिंक्टर मसलला स्पाझम असतो. स्पाझम असल्यामुळे ब्लड सप्लाय कमी होतो आणि ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे जखम भरत नाही. तर ही सायकल ब्रेक करण्यासाठी आपल्याला सीड्स बाथ हे उपयोगी पडतं. आता तिसरं ह्याच्यामध्ये काय आहे की लोकल ऑइंटमेंट किंवा आपण क्रीम अप्लाय करतो. जनरली त्याच्यात डिल्टेझिम नावाचं हे औषध असतं, ज्याला आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असं म्हणतो. हे क्रीम काय करतं, हे तिथल्या भागातल्या मसल्सला रिलॅक्स करण्याचं काम करतं. तिथल्या भागातला ब्लड सप्लाय वाढवतं. ब्लड सप्लाय वाढल्यामुळे तिथला क्रॅक लवकर बरा होतो आणि बऱ्याचदा ह्या क्रीममध्ये लोकल ॲनल्जेसिया पण असतो, ज्याच्यामुळे आपला पेन पण तिथला कमी होतो. सो साधारण 90 to 95% पेशंटमध्ये जर तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्या तर ॲक्यूट फिशर युजली बरा होऊन जातो. आता जो फिशर 6 ते 8 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा आहे त्याला आपण क्रोनिक फिशर म्हणतो. मग क्रोनिक फिशरमध्ये काय होतं की क्रोनिक फिशरमध्ये ही मेडिकल मॅनेजमेंट, जसं आपण स्टूल सॉफ्टनर, सीड्स बाथ आणि लोकल क्रीम ॲप्लिकेशन ह्याच्याबद्दल जाणून घेतलं, ही मेडिकल मॅनेजमेंट युजली क्रोनिक फिशरमध्ये कमी पडते आणि आपल्याला युजली एखादी सर्जरी करावी लागते. जी स्टँडर्ड सर्जरी फिशरसाठी आहे त्याला आपण लॅटरल इंटरनल स्फिंक्टेरॉटॉमी असं म्हणतो. बेसिकली याच्यात काय करतो, ही एक छोटीशी प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये आपण शौचाच्या जागेचं जे स्फिंक्टर आहे त्या स्फिंक्टरमधले काही तंतू म्हणजे काही फायबर्स ह्याला आपण कट करतो. कट केल्याने काय होतं की ह्याच्यातलं टेन्शन कमी होतं, त्याचा स्पाझम कमी होतो, म्हणून त्याचा ब्लड सप्लाय वाढतो. ब्लड सप्लाय वाढला की फिशर बरं होतं. सो अगेन ह्या प्रोसिजरचाही सक्सेस रेट 90% पेक्षा जास्त आहे. आता तुम्हाला समजलं का, ॲक्यूट फिशर मोस्ट ऑफ द टाइम सर्जरीची गरज पडत नाही. क्रोनिक फिशर
सर्जरीची गरज पडू शकते, पण ऑपरेशन अगदी छोटं आहे, सेफ आहे. ह्याच्यानंतर मोर दॅन 90% रिकव्हरी आहे. त्यामुळं घाबरू नका, लाज बाळगू नका, डॉक्टरांकडे जा आणि लवकर बरे व्हा. आता फिस्चुलाबद्दल बोलूया. मी एक गोष्ट खूप स्पष्ट सांगू इच्छितो. फिस्चुला हा कुठल्याही मेडिसिनने बरा होत नाही. होमिओपॅथीने नाही, आयुर्वेदाने नाही. ती टनेल जोपर्यंत आतून ओपन आहे, इन्फेक्शन हे कॉन्स्टंटली तिथे कमी जास्त प्रमाणात राहतंच. आपल्याला काही वेळा असं वाटतं की बरं झालंय, पण काही दिवसांनी परत पू यायला लागतो. परत काही दिवसांनी असं वाटतं की बरं झालंय, पण फिस्चुला जर पूर्णपणे बरा करायचा असेल तर सर्जरी हा एकमेव उपाय आहे. आता ह्या सर्जरीमध्ये काय महत्त्वाचं आहे? फिस्चुला जीव घेणं नसला तरी फिस्चुला हे काही वेळेला कॉम्प्लेक्स ऑपरेशन असू शकतं. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की फिस्चुलाची सर्जरी ही नेहमी एक्सपिरियन्स्ड सर्जन करून घ्यायला पाहिजे. 3 गोष्टींना जर तुम्ही फॉलो केलं तर फिशर, फिस्चुला आणि पाईल्स ह्या गोष्टी होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होऊ शकते. पहिली गोष्ट, फायबरचा जेवणामध्ये प्रयोग करणं. म्हणजे रोज 25 ते 30 ग्रॅम फायबर तुमच्या पोटात गेलं पाहिजे. मग फायबर कुठून मिळणार? भाज्या, शेंगा, पालेभाज्या, कोशिंबीर. फायबर अपेक्षित प्रमाणात जात नसेल तर इसबगोलचं पावडर 1 चमचा रात्री झोपताना. उद्देश काय? स्टूल सॉफ्ट राहिले पाहिजे. त्यामुळे पाईल्स आणि फिशर यांची शक्यता अर्ध्यापेक्षा कमी होऊन जाते. दुसरं, रोज किमान 2 ते 3 लिटर पाणी, त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 3 लिटर पाणी हे झालंच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये चहा कॉफीमध्ये जे पाणी जाते ते मोजायचं नाही बरं का, कारण बेसिकली दीज आर डिहायड्रेटिंग ड्रिंक्स. ह्याच्यामुळे डायुरेसिस होतं, लघवी जास्त होते, त्यामुळं शरीरातलं पाणी कमी होतं. त्यामुळं पाणी जर आपण कमी पिलो तर स्टूल कडक होतात. कडक स्टूल म्हणजे आपल्याला स्ट्रेन करावं लागतं, म्हणजे जोर करावा लागतो. जोर केला की पाईल्स होतात. त्यामुळे इक्वेशन एकदम क्लिअर आहे. स्टूल सॉफ्ट राहिले पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्हाला फायबर आणि पाणी आवश्यक आहे. तिसरी आणि अगदी महत्त्वाची गोष्ट जी मी आजकालच्या मॉडर्न पिढीला सांगू इच्छितो की बाथरूममध्ये फोन घेऊन जाऊ नका. हे मी खूप सिरियसली सांगतोय. आज माझ्या ओपीडीमध्ये येणाऱ्या तरुण तरुणींमध्ये 25 ते 30-35 वयोगटांमध्ये पाईल्स खूप वाढले. सगळ्यात मोठं कारण बाथरूमला 15-20 मिनटं बसणे. बसण्याचं मेन कारण काय? फोन बघत बसणे. तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करतायत, त्या वेळात कमोडवर बसलेलं असल्यामुळे पेल्विक एरियावर कॉन्स्टंट प्रेशर पडतं. हे प्रेशर पडण्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि त्याचं रूपांतर पुढे पाईल्समध्ये होतं. त्यामुळे नो फोन इन वॉशरूम्स. 5 मिनिटामध्ये आटपा, उठा आणि फोन बाहेर ठेवा. आता एक पेशंटबद्दल सांगतो. एक 27 वर्षाची सॉफ्टवेअर इंजिनियर, हिंजेवाडी पुणेमध्ये काम करते. नाशिकची आहे आणि पुण्यात असते. 3 वर्षापासून टॉयलेटला थोडं थोडं रक्त जातं. गुगल करून बघितलं, पाईल्स आहे असं समजलं. तिनं ऑनलाईन क्रीम मागवल्या 2-3 प्रकारच्या. काही दिवस बरं वाटायचं, पण परत तोच प्रॉब्लेम सुरू होऊन जायचा. डॉक्टरांकडे जायला थोडंसं टाळायची, लाज वाटायची, कसं शेअर करावं कळत नव्हतं. 3 वर्ष झाले अंगावर काढणं चालू होतं. शेवटी माहेरी घरी आली नाशिकला. आईने सांगितलं की बस आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊया. माझ्याकडे आल्या, मी तपासणी केली. ग्रेड 3 पाईल्स होते. 3 वर्षापूर्वी कदाचित ग्रेड 2 असतील. बँड लायगेशन केलं असतं, 10 मिनिटात काम झालं असतं. आणि एनिवेज आता ग्रेड 3 पाईल्स होते. सर्जरी करावी लागली. मी स्टेपलर हिमोरॉइडोपेक्सी केली. दुसऱ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज केलं. 3 ते 4 दिवसांनी ती ऑफिसला जाऊ शकली. 1 महिन्यानंतर मला मेसेज पाठवला, सर 3 वर्ष उगाच घाबरत बसले,
आधी आले असते तर सर्जरीसुद्धा लागली नसती कदाचित. तर मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक, पाईल्स, फिशर आणि फिश्युला ह्या वेगवेगळ्या समस्या आहेत. सर्वांना एकच उपचार नाही. दुसरं, पाईल्स ग्रेड 1, ग्रेड 2 साठी युजली ऑपरेशन लागत नाही. फिशरही बऱ्याचदा मेडिसिननी बरं होतो. आणि तिसरं महत्त्वाचं, लाज वाटणं हे सर्वात मोठं कारण आहे. लोक उशीर करतात. त्यामुळं लाज वाटून घेऊ नका. आपल्या डॉक्टरांना दाखवा, तपासणी करा, स्पष्ट उत्तरं मिळवा. तुमच्या घरातही कोणी ह्या समस्येनं त्रासत आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण त्यांनी कोणाला विचारलं नाही, तर हे व्हिडिओ त्यांना डायरेक्टली पाठवा. शेअर करा, फॉरवर्ड करा. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.